एक चूक अशीही, सकाळच्या वेळी माझं घर अगदी कैराच्या बालदीसारखं दिसतं. नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होतायत तोवर मोबाईल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काहीतरी सिरियस तर नाही ना. हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ताई नमस्कार, बऱ्या आहात ना? मी बरी आहे ग, पण मोहनाची तब्येत बरी नाहीये. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवत खावत नाहीये, रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो. बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं. हे कधीपासून होतंय? एखादा महिना झाला असावा, कदाचित जास्तही. ताई रडू नका, मी आहे ना, आजच जाते मी तिला भेटायला. आता 9 वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन. तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा? नाही. कमाल करता, इतका वेळ उपाशी आहात. आधी खाऊन घ्या, चहा घ्या अन काळजी करू नका. मलाही आता भराभरा कामं आटपायची आहेत. मी 1-2 दिवसात तुम्हाला सगळं सांगते. आजच जाते मी मोहनाकडे. फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात येताच, काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी मुलगी. आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्व गुण संपन्न म्हणून नावाजलेली जाते. इंजिनियरच्या 2ऱ्या वर्षाला आहे. तिच्याकडून काही शिका असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते. मुलं हसून उडवून लावतात. दुपारचा स्वयंपाक आटपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाच्या भोपळ्याचे घारगे केले. बटाट्याचा किस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. हॉस्टेलवर ते मिळतही नाही. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राईज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठीही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जाते एवढं त्यांच्या कानावर घातलं. मोहनाचं कॉलेज आणि हॉस्टेल माझ्या घरापासून निदान 25 किलोमीटर अंतरावर होतं. 2 बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणूनच बरेच वर मला जाता येत नाही. इंजिनियरच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला मोहनालाही जमत नाही. मी हॉस्टेलवर पोचले तेव्हा मोहनाची मैत्रीण भारती भेटली. अरे मामी नमस्कार, कसे आहात? तिने हसून विचारलं. नमस्कार, कशी आहेस तू? मोहना कुठे भेटेल? तिच्या रूमवर. थँक्यू. मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या कॅबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या अन मोहनाच्या रूमवर पोचले. दार बंद होतं. कडी नसावी, पण मी दारावर टकटक करताच धक्क्याने ते उघडलं अन मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली मोहना वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेने बघत होती. आवाजानं दचकून तिने विचारलं, कोण आहे? मला बघताच उठून बसली. अय्या मामी तू? तिने आनंदाने मिठी मारली. तिचा चेहरा ओलसर होता. रडत होतीस का? मी विचारलं. नाही. मी तिच्याकडे नीट बघितलं. पार कोमजलेली होती पोर. हडकली होती, डोळे सुजल्यासारखे. मी प्रेमाने विचारलं, काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीये म्हणून. अशा वेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वतःच्या घरी जायचं. इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखवलंस का? काही औषधे वगैरे घेत आहेस का? मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले. अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू, मी चहा घेऊन येते. पलंगावरून उतरून मोहनाने म्हटलं. मी चहा घेऊनच निघाले. तू कुठेच जाऊ नकोस. तुझ्यासाठी बघ मी मेथीच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे अन तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय. मी डब्बा तिच्या पुढे धरला. मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डब्बा उघडेल, पदार्थ तोंडात टाकेल, बोटाने मस्तची खूण करेल. पण तसं काहीच झालं नाही. नंतर खाईन म्हणून तिने डब्बा शेजारच्या स्टूलवर ठेवला. डब्याच्या धक्क्याने स्टूलावरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची ट्रीप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली, नीट बघितली. काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत? तुला झोप येत नाही? मी तिच्याकडे बघत विचारलं. तिने माझी नजर टाळली. नाही, तसं काही नाहीये. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून. ती घाईने म्हणाली. तुला घ्यायचं आहे का?
नाही, मला नको आहे. तर मग राहू दे, मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय? फारसा चांगला नाही. मला जाणवलं. मोहना बोलताना नजर टाळते. एरवी आनंदाने चिवचिवणारी मोहना आज मोकळेपणाने बोलत नाहीये. माझं लग्न झालं तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून मामी भाजीचं गुळपीठ होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझी ती फार लाडकी होती. काहीतरी बिघडलंय खास, तिच्या मनावर ताण असेल तर तिने बोलून मन मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूम पार्टनर भारती आली. तिनं वया पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली अन बॅडमिंटनची रॅकेट व शटल उघडलं. मामी, हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बेचैन, सतत उसाचे. मीच डॉक्टरकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबललाय आहे. धड जेवत खात नाही. मला तर वाटतंय की कुणाच्या तरी प्रेमात पडली. भारतीने हसत हसत म्हटलं. गप्प राहा ग, तोंडाला येईल ते बोलतेस. मोहनाचा चेहरा लाल झाला होता. अगं, मला नाही तर निदान मामीला तरी सांग त्या लवरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी. हसत हसत भारती बाहेर सटकली. इडियट. मोहनाने आपला राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले अन विचारलं, खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी. तिने पटकन आपले हात ओढून घेतले. कुणीच नाहीये. मी तिचा चेहरा माझ्या हाताच्या ओंजळीत घेतला. अगदी खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जीवाभावाची थोर वयाची मैत्रिणी आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही? माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडली आहे का ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय चाललंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर. माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेन. कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? हॉस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखीन काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग. मी वारंवार तिला विश्वास दाखवूनही मोहना जेव्हा काहीच बोलेना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ठीक आहे, तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते. तुझा प्रॉब्लेम तूच बघ. मी उठून उभी राहिले. मामी अत्यंत करुण स्वरात तिने हाक मारली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले पण कठोरपणे म्हणाले, येते मी. ती ताडकन उठली अन मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. मामी, माझ्याकडून एक चूक घडली आहे. कसली चूक? मी तिला शांत करत विचारलं. एका पुरुषाशी संबंध. विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीस बोर? कुणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी. मोहनाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला. पण ही वेळ रागावण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्या सकट पलंगावर बसले. यावेळी तिला प्रेमळ शब्दांची, आधाराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उणा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्याही करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. तू तुझा प्रॉब्लेम सांग. प्रत्येक गोष्टीवर सॉल्युशन असतेच. मी तिला समजावलं. मोहनाने सांगितलं की ती नेहमीच हॉस्टेलच्या जवळ असलेल्या चंदन स्टेशनकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात. हॉस्टेलच्या सर्वच मुली त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे 3-4 व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात. दुकानाचा मालक चंदन मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी रीताही अधूनमधून दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो. वरचेवर तिथे गेल्यामुळे मोहनाचीही चंदन व रीतासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी रीताची विशेष कट्टी होती. ती त्यांना कधीतरी चहा फराळही द्यायची. रीताला 7 व 5 वर्षाची 2 मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कोणी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं मोहनाची रूममेट भारतीला विचारलं. कॉलेजनंतर 2 तास भारती बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्युशन घेणं जमणार नव्हतं. भारतीनं मोहनाला विचारलं. मोहना हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील, 2 तास सत्कारणी लागतील म्हणून मोहना कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व चंदनशी ती अधिक मोकळेपणाने वागू लागली. चंदन जरी विवाहित अन 2 मुलांचा बाप होता तरीही थोडा भ्रमरवृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठ्ठास. मोहनाही अल्लड वयातली सुंदर तरुणी. दोघंही एकमेकाकडे चोरून बघायची. आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती.
पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकाकडे आकृष्ट झाली होती. एक दिवस रीताच्या माहेरहून फोन आला. तिची आई सिरियस होती, हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या रीतानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं, 4 कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली. त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबट उडली. बराबर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहराबाहेर चहूबाजूनी अंगणात फिरत होत्या. चंदननेही दुकान बंद केलं अन तो घरात आला. रीता घाईनं गेली होती. घरकामाचा पसारा पडून होता. मोहना मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता. तेवढ्यात लुंगी बनियान अशा वेशातला चंदन चहाचे कप हातात घेऊन आला. मोहना, चहा घे. चहाचा कप त्यांच्याकडून घेताना मोहनाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ताई कधी येणार, तिनं विचारलं. तिथंच खुर्चीवर बसून चहा पीत चंदनने म्हटलं, लवकरच येईल. चहा फारच छान झालाय, मोहनाने हसून म्हटलं. तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य. अमृतने बघितलं. बाबा अन टीचर गप्पा मारतायत. तो तेवढ्यात तिथून पळाला. अरे अरे अमृत! कप ठेवून मोहना त्याला पकडायला धावली अन तिचा पाय घसरला. पडलीच असती, पण चंदनने सावरली तिला. मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का, त्याने तिला पलंगावर बसवत विचारलं. चंदनच्या बळकट बाहूंनी सावरलं अन मोहनाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या करंगळीला लागलं होतं. ती स्वतःला सावरत करंगळी चोळू लागली. दुखतंय का? हो. आणा, मी नीट करतो, म्हणत चंदनने करंगळी धरून जोरात ओढली. मोहना किंचाळली. कटकन आवाज आला अन करंगळी बरी झाली. तिच्या पावलांवरून हात फिरवत चंदनने म्हटलं, मोहना, तुझे पायही किती सुंदर आहेत, कोमल, रेखीव, गोरेपान. मोहनाच्या अंगावर रोमांच फुलले. तो काय बोलतोय हे लक्षात येण्याआधी ती बोलून गेली. तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे हे काळेभोर केस किती छान दिसतायत. चंदनने तिला मिठीत घेतलं, चुंबन घेतलं. 2 तरुण देह एकांतात एकमेकात विरघळले. कळत होतं तरीही सावरता आलं नाही. दोघांनाही भान आलं. आपली चूक उमगली. मोहना घाईनं हॉस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती. चंदनही स्वतःला गुन्हेगार समजत होता. मोहना पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या रीतानं शिकवायला काय येत नाही विचारल्यावर प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही असं तिने सांगितलं. मोहनाची झोपच उडाली. आपण काय करून बसलो. आईबाबांची केवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलं अन आपल्या धाकट्या बहिणी किती अभिमान आहे त्यांना मोहनाचा. हे सगळं घरी कळलं तर मामी हे सगळं कसं सहन करू. मोहनाचा बाण पुन्हा फुटला. शांत हो बेटा, ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तिला थोपटवून आश्वस्त करत होते, पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती. मोहना, तुझे पिरियड्स कधी आलेत? नाही आलेत अजून, तिनं निरागसपणे म्हटलं. मला थोडं टेन्शन आलं, पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, हे बघ, तू पटकन आवर. 2-4 दिवस माझ्याकडंच राहायचं. त्या हिशोबाने कपडे पिशवीत भरून घे. पण मामी, आत्ता वेळ घालू नकोस. मी वॉर्डनकडून 4 दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते. वॉर्डनने परवानगी दिली. वाटेत मी मोहनाला म्हटलं, घरी गेल्यावर माधवी, पल्लवी तुला बघून खूप खुश होतील. तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणाने वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ. घरी पोचताच माझ्या मुलाने मोहनाचा ताबा घेतला. तू अशी हडकुळी का झालीस या प्रश्नावर तिने अभ्यासाचं टेन्शन आले म्हणून सांगितलं. माझ्या नवऱ्यानेही तिला तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेगालपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली. नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्याची क्षमाही मागितली. मोहनाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते. रात्री मोहनाच्या आईला फोन केला. तिला अभ्यास थोडा जड होतोय, पण ती सर्व करेल. मी तिला 4 दिवस घरी घेऊन आले असं सांगून तिलाही आश्वस्त केलं. मोहना जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यांमध्ये उदास भाव तिची मनस्थिती सांगत होती. रात्री ती पल्लवी, माधवी बरोबर झोपली आणि अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रुसली होती. मोहनाला चंदनचं आकर्षण वाटलं. यात चूक काहीच नव्हतं, पण तरुण वयातही स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे. आई मुलगी, बाप लेक यांच्यात मोकळेपणाने चर्चा, संवाद व्हायला हवा.
आज मोहन आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नांदावल्या तर? आपल्या मुलांना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे. पल्लवी, माधवीशी मी सुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री पुरुष संबंध निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो. एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरुष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री. मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी. हसती खेळती मुलगी एखाद्या घटनेने अशी हादरून जाते, कोमजते. मोहनाला प्रेमानं विश्वासाने जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणाने सांगू शकली, नाहीतर कदाचित तिने ताण असह्य होऊन आत्महत्याही केली असती. सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती, पण शेवटी एकदाची गेली. आमचा नाश्ता अंघोळी आटपून मी मोहनाला घेऊन बाहेर पडले. आपण कुठे जातोय मामी? तिनं जरा काळजीनं विचारलं. माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, आपण तिच्याकडे जातोय. डॉक्टरनं तपासून काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं. या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते. मी गोळ्या देते, सुरू केल्यावर पाळी सुरू होईल, पण ही अशक्त आहे. चांगलं खायला प्यायला घाला. इंजिनियरच्या अभ्यासात तब्येत धडधाकट लागते. डॉक्टरनी हसून म्हटलं. मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही मोहनासाठी एक सुंदरशी पर्स आणि सँडल घेतल्या. तिच्या आवडीचं चॉकलेट्स, आईस्क्रीम खायला घेतलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं. मोहनाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी, मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती. दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाएकी तिने मला मिठी मारली. मामी, आज मला इतकं छान अन हलकं हलकं वाटतंय. तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास, तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनात कुटत बसले असते. कदाचित मी माझं आयुष्य संपून टाकलं असतं, पण तू इतकं मला जपलंस, इतकं प्रेमाने वागलीस. त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं. पण अजूनही मला स्वतःचाच राग येतोय. मनातून अपराधीही वाटतंय. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. मी तिला पलंगावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं. बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती, पण तुला चूक कळली, पश्चाताप झालाय, यातच सगळं भरून पावलं. आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिची बोध तो सल घेऊन जगायचं नाही. पुढे केवढं मोठं आयुष्य पडलंय, ते जबाबदारीने आणि आनंदाने जगायचं. तुझं काही चंदनवर प्रेम नव्हतं. जे घडलं तो एक अपघात होता. संबंध मनातून प्रेम उमलतं तेव्हा निर्माण होतात. प्रियकर प्रियसी, पती पत्नी यांच्यात आधी मनापासून प्रेम निर्माण होतं, तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येते. आता चंदनला विसर. तोही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाच कळली असणार. लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजिनियर म्हणून स्वतःला सिद्ध करशील. मी हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला अन तिच्या कपाळावर ओठ टेकले. तिनं पुन्हा मिठी मारली. मामी, पुन्हा एकदा थँक्स. किती धन्यवाद देऊ तुला. थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला. आई, आता मी एकदम छान आहे. अगं, मामी ना डॉक्टर आहे बघ. कशी ठणठणीत बरी केली मला. मोहनाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं.